सार्वजनिक बांधकाम विभाग PWD नाशिक मंडळ अंतर्गत सुरक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी करण्यात आलेल्या काम वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्र इंजिनियर्स एम्प्लॉयमेंट राईट्स फर्म नाशिकचे संस्थापक प्रमोद शिंदे यांनी अधीक्षक अभियंता श्रीमती अरुंधती शर्मा यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करून तातडीच्या चौकशीची मागणी केली। PWD कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत नोटिशीनुसार दिनांक 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते। तसेच दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता गोदावरी हॉल PWD मंडळ नाशिक येथे लॉटरी पद्धतीने पारदर्शक काम वाटप होणार असल्याचे जाहीर करण्यात आले। मात्र प्रत्यक्ष बैठकीत कोणतीही लॉटरी प्रक्रिया कामाचे वाचन अथवा अधिकृत काम वाटप झाले नसल्याचे उपस्थित अभियंत्यांच्या लक्षात आले। या संपूर्ण बैठकीचा व्हिडिओ मोबाईलद्वारे रेकॉर्ड करण्यात आला असून त्यामध्ये कोणतीही काम वाटप प्रक्रिया पार पडलेली नसल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा प्रमोद शिंदे यांनी केलाय। त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या पद्धतीऐवजी शिफारसीच्या आधारे ठराविक व्यक्ती किंवा ठेकेदारांना कामे देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। हा प्रकार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय करणारा असून शासनाच्या धोरणांना व नियमांना धरून नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे। या प्रकरणी संपूर्ण काम वाटप प्रक्रियेची तत्काळ चौकशी करावी, नियमबाह्य पद्धतीने दिलेले काम वाटप रद्द करून नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबवावी अशी ठाम मागणी लक्षात आली आहे। दरम्यान या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र इंजिनियर्स एम्प्लॉयमेंट राईट्स फर्म नाशिक यांनी दिला आहे। सुशिक्षित बेरोजगार अभियंते म्हणजे सिव्हिल इंजिनियर जे झालेले आहे आणि त्यांना सुशिक्षित बेरोजगारचं गव्हर्नमेंटने लायसन दिलेलं आहे। पहिली गोष्ट अशी आहे की या सुशिक्षित बेरोजगारांना कंस्ट्रक्शन व्यवसायात येण्यासाठी 33% कामांचा आरक्षित कोटा ठेवण्यात आलेला आहे शासनाकडून आणि त्या ठिकाणी कामं लिमिटेड असल्या कारणाने आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते जास्त असल्या कारणाने ही कामं वाटप जी आहे, ही कामं जी वाटण्याची पद्धत आहे ती लॉटरी सिस्टीमने त्या ठिकाणी करण्यात येते। हा शासकीय कायदा आहे आणि शासकीय नियम देखील आहे। मात्र या ठिकाणी PWD नाशिक या ठिकाणी नाशिक मंडळ जे आहे या ठिकाणी कायद्याची पूर्णपणे पायमल्ली करत आहे। कुठल्याही पद्धतीने कायद्याचं पालन केलं जात नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर ही वेळ का आली, 6/10/2025 या तारखेला काम वाटपची मीटिंग बोलवण्यात आली होती। त्याच्या आधी 3 दिवस तिचे अर्ज मागवण्यात आले आणि त्यानंतर ते जे अर्ज मागवण्यात आले त्याच्यावरती जी काम वाटपची मीटिंग झाली त्याचा संपूर्ण व्हिडिओ पित माझ्याकडे आहे, स्टार्ट टू एंड। सगळा व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये कुठेही त्या लॉटरी सिस्टीमने कामं वाटली गेली नाही आणि त्यानंतर मीटिंग संपताना हे सांगण्यात आलं की ती जी कामवाटप आहे ती कामवाटप आपण नंतर घेऊ किंवा त्या ठिकाणी जे जबाबदार अधिकारी आहे त्यांची उपस्थिती नसल्या कारणाने आपण ती कामवाटप नंतर मीटिंग लावून पुन्हा वाटणी त्याची करू। मात्र तसं कुठल्याही प्रकारे झालेलं नाही। मागच्या 8 दिवसात ती कामं जी आहे 64 कामं होती। ती सर्व कामे PWDने काही त्यांची जवळची लोक जी आहे मर्जीतले लोक त्यांना ती परस्पर वाटप करून दिलेली आहे। या ठिकाणी वंचित लोक आहे म्हणजे ज्यांना कामं मिळाली नाही त्यांचा एक आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांचं या ठिकाणी आमची जी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। या प्रक्रियेमुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर काय अन्याय झाला आहे असं आपल्याला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या न्यायावर आणि त्यांच्या हक्कांच्या कामावर या ठिकाणी बाधा उपलब्ध झाली आहे। म्हणजे त्यांची जी हक्काची कामं आहे ती त्यांना मिळत नाही आहे आणि ती मिळत आहेत कोणाला, जे प्रस्थापित लोक आहेत ज्यांची आज ऑलरेडीच करोडोंची कामं सुरू आहे अशा लोकांना ती कामं मिळत आहेत, जेणेकरून देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे। जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे ते या ठेकेदारांच्या हाताखाली साईटवर कामाला जातात, त्यांना 12-15 हजार रुपये त्या ठिकाणी पगारसुद्धा मिळत नाही आणि मग यांनी सगळ्यांनी नोकऱ्याच करायच्या का? मग व्यवसायाची एंट्री म्हणून आपण या काम वाटप समितीकडे बघतो आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात रोजगारावर त्यांच्या बाधा उपलब्ध होत आहे। त्यामुळे त्यांच्यावरती हा जो अन्याय होत आहे तो दूर व्हावा। यानंतर सर्व काम वाटप ही पारदर्शक पद्धतीने व्हावी व जी काम वाटप त्यांनी ही कामं वाटली गेली आहे ती रद्द करून पुन्हा
नव्याने ती कामं पारदर्शकपणे वाटण्यात यावी ही आमची विनंती आहे. नव्याने काम वाटप करताना कोणती पारदर्शक पद्धत वापरावी असं आपणास वाटते? सर्वात प्रथम जी काम वाटपची संपूर्ण प्रक्रिया आहे ती कॅमेऱ्याच्या समोर करण्यात यावी. दुसरी गोष्ट, सर्व ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्या सर्वांना बोलवून त्या ठिकाणी ती कामं सर्वांच्या समोर वाटण्यात यावी. कारण हाच कायदा आहे, हाच नियम आहे आणि ह्या नियमाप्रमाणे त्याचं पालन केलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे. या लढ्यात तुम्हाला अभियंत्यांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे? भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत आहोत. सर्वजण आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहोत. समाजामध्ये याची जनजागृती करत आहोत की ह्या PWD अत्यंत कॉम्प्लिकेटेड हा विषय आहे. सर्वसामान्य माणसांना या संदर्भात माहिती नाही आणि त्याचाच गैरफायदा या ठिकाणी प्रशासन घेत आहे. आणि जी मूळ काही लोक आहेत जी वर्षानुवर्ष कामं करत आहेत त्याच लोकांना ही कामं दिली जात आहे. ज्यामुळे सर्वसामान्य घरातला जो मुलगा आहे ज्याला आता या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, ज्याला ठेकेदार व्हायचं आहे, याला ठेकेदार होतानाच त्याची एंट्रीच त्या ठिकाणी होत नाही. आणि ज्यावेळेला तो ओपन टेंडर भरायला जातो त्यावेळेला त्याला वर्कडनची कंडिशन असते, अट असते. मग ही काम वाटप यासाठी आहे की त्याला कुठल्याही पद्धतीचं वर्कडन त्या ठिकाणी दिलेलं न मागता ती कामं दिली जातात. आणि जर तो ओपन टेंडरही भरू शकत नाही आणि ही काम वाटपामध्ये त्याला काम मिळत नाही, त्यामुळे त्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला ब्रेक लागतो आणि तो त्या ठिकाणी पूर्णपणे नैराश्यात जाऊन इतर ठिकाणी 10-15 हजार रुपयावरती नोकरी करतो. जाता जाता सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी काय आवाहन कराल? हेच आवाहन करेल, माझी जी संस्था आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग एम्प्लॉयमेंट राईट फोरम या ठिकाणी आपण त्याच्यात सामील व्हा आणि त्या ठिकाणी आपण यांच्या विरोधात आवाज उठवूया. आपण सर्वजण एकत्र येऊयात. कारण की हा फक्त माझ्या एकट्याचा प्रश्न नाही आहे, हा संपूर्ण जी नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत त्यांच्या हक्काचा आणि न्यायाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन याच्यावरती आवाज उठवूया हीच माझी विनंती सर्वांना असेल. शिफारसीच्या आधारे काम वाटप झाल्याचा संशय आपण व्यक्त केला आहे, काय कारण आहे, काय सांगाल? माझं नाव दिनेश रघुनाथ उनावणे आहे. मी BJPचा सामाजिक कार्यकर्ता आहे. आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे का ही जी काम वाटप समिती आहे सुभेची, ही समितीच बेकायदेशीर आहे. याला कुठल्याही प्रकारची शासन मान्यता नाही आहे. पण इथे असलेले अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता हे अंधारात ठेवून काही लोकांना, मर्जीतल्या लोकांना कामे देतात. बाकीचे सुभेले लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे कामं देता येत नाहीत असे सांगून काहीतरी अटी शर्ती टाकतात. आणि काही गरीब मुलं असतात त्यांना काही कळत नाही याच्यातलं. त्यामुळे हे अधिकाराचा गैरवापर करून सुभेंना कामं वाटप करत नाहीत. प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा आपण या ठिकाणी दिला आहे, काय भूमिका असणार आहे? या ठिकाणी आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना ईमेल पाठवलेला आहे का संबंधित ह्या संपूर्ण कामाची जे वाटप झालेलं आहे काम वाटप त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. समिती जे बी अधीक्षक अभियंता आहे, कार्यकारी अभियंता आहे यांची बी चौकशी करण्यात यावी. जे टेंडर क्राक आहे यांची बी चौकशी करण्यात यावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. प्रशासनाकडून काय नेमकी कारवाई होणे अपेक्षित आहे? प्रशासनाकडून आम्हाला एकच हे का ही काम वाटप जी केलेली आहे बेकायदेशीर केलेली आहे, याची प्रक्रिया पूर्ण परत राबवण्यात यावी आणि मीडियासमोर राबवण्यात यावी, जेणेकरून सुभेंना कामं मिळतील, बेरोजगार लोकांना कसे कामं मिळतील हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद.